पेट्रोल डिझेलचे दर दिवशी दर वाढत आहेत. आज सुद्धा पेट्रोलची वाढ जी आहे ती 86 पैशाने झाली. मला वाटतं हा तात्पुरता ट्रान्झिट पिरियड आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे पेट्रोलियम प्रोडक्ट्समधच्या किमतीवर परिणाम झालाही नाकारता येत नाही. आपल्या देशामध्ये काही पेट्रोलचं प्रोडक्शन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला आयात करावं लागतं पेट्रोल डिझेल. इराणचा भाग आहे, त्या होर्मुझच्या चॅनलमधून बरंचसं वाहतूक आहे आणि रशियाकडून सुद्धा आता एक आनंदाची बातमी आजची आहे की रशियाकडून ऑइल घेण्यासंदर्भामध्ये जे निर्बंध होते अमेरिकेचे ते भारतापुरती तरी निदान शिथिल 1 महिन्याकरता झाले अशी वृत्तवाहिन्यांची बातमी आहे. हे जर खरं असेल तर मला वाटतं ही तात्पुरतं फेज आहे ज्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. एकदा आयात वाढल्यानंतर कदाचित रेट तसे राहणार नाहीत जे आज आपल्याला वाटत आहेत, परंतु सध्या विद्यमान जी परिस्थिती आहे, मार्केट कंडिशन्स जे आहेत ते लक्षात घेता ही वाढ अपरिहार्य होती, करणं भागच होतं, म्हणून हे करावं लागत आहे. जयंत पाटील म्हणलं 120-130 रुपयापर्यंत पेट्रोल जाईल. कोण म्हणताय? जयंत पाटील म्हणतो, राष्ट्रवादीचे नेते. त्यांना कदाचित अगोदर माहिती मिळत असेल, मला माहीत नाही, परंतु असं काही घोषित शासनाने केलेलं नाहीये आणि शासनाने सुद्धा आतापर्यंत ही भाववाढ रोखून धरली होती. स्वतः तोटा सहन केला होता आणि तोटा सहन केला, नुकसान जरी झालं तरी शासनाने भाववाढ होऊ दिली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं एकंदरीत आपण जर विचार केला तर भारताची वाढ इतर देशाच्या तुलनेमध्ये, पाकिस्तान तर 50% वाढ झालेली आहे, इतर देशामध्ये 30 ते 40% झालेली आहे, भारतामध्ये 3 ते 4% झाली आहे फक्त. त्यामुळे भारताने काळजी घेतलेली आहे, मोदी साहेबांनी खूप दक्षता घेतलेली आहे, लोकांना झळ पोचणार नाही सामान्य माणसाची काळजी आपण घेतलेली आहे. परंतु मधला हा पिरियड जो आहे, जो पण युद्ध पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हा प्रश्न राहणारच आहे काही प्रमाणामध्ये. पण इलेक्शन झाल्यानंतर दरवाढ झाली. इलेक्शन येतं, आता नवीन इलेक्शन लागलं ना, आज नवीन इलेक्शन झालं महाराष्ट्रामध्ये, निवडणुका येणार आहे जाणार, ते काय इलेक्शन थांबू शकत नाही आपण, त्यामुळे त्याचा संदर्भ इलेक्शनची काय आहे असं म्हणायचं कारण. आता इलेक्शन विधान परिषदेला आपण दावा करतोय भाजपकडून, तसंच प्रताप पाटील चिखलीकरांनी आम्हालाही महायुतीत जागा सोडावी असा दावा केला. असं आहे, मागणारे खूप लोक आहेत, मागण्यामध्ये काही गैर काही नाही आहे. हा निर्णय शेवटी महायुती म्हणून आज मला वाटतं समन्वय समितीची मीटिंग मुंबईला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतं मला. तर कदाचित त्या मीटिंगमध्ये ही चर्चा होईल, त्या निर्णय जो होईल तो मान्य आम्हाला. उमेदवार कोण असेल सर भाजप? ठरल्यावर तर कळलं, तुम्ही उमेदवार पहिल्यांदा कोणाकडे जागा घ्यायची नंतर उमेदवार ठरेल ना. ठरलेलं असं. काल भोकर आणि मुदखेडमध्ये साहेब काही स्वीकृत सदस्यांच्या निवडी झाल्या, सगळे विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्या आचारसंहितेचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. या निवडणुकीच्या नोटिसेस ज्या आहेत त्या अगोदरच काढण्यात आल्या होत्या. निवडणुकीसाठी निवडणूक स्थगित करा असं काही होऊ शकत नाही. जे काही केलेलं आहे ते पूर्ण कायदेशीर प्रक्रिया त्याचा अवलंब करूनच केलेलं आहे, त्यात गैर काही चुकीचं केलेलं नाही. थँक्यू.